नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो विषय अगदी समजण्यासारखा सोपा आहे। तर तो विषय म्हणजे भांडखोर व्यक्ती। मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये एकूणच भांडखोर व्यक्ती कशी असते किंवा भांडखोर व्यक्ती कशी ओळखावी, भांडखोर व्यक्ती कशी वागते, आतून कशी असते, बाहेरून कशी असते, थोडक्यात भांडखोर व्यक्ती कशी असते, भांडखोर व्यक्ती कशी ओळखावी त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अंतर ठेवून जे वागते। जेव्हा व्यक्ती आपल्याशी अंतर ठेवून वागत असते, कुठलीही व्यक्ती घ्या, नवीन ओळख असेल, जेव्हा ती व्यक्ती आपल्याशी एक अंतर ठेवून वागणं म्हणतात त्या पद्धतीने जर वागत असेल, अंतर ठेवून वागती, भांडखोर वृत्ती ठेवून अंतरी, त्या व्यक्तीचा एकूण वागणुकीवरून आपल्याला अंदाज असा घ्यावा की ही व्यक्ती आपल्याशी अंतर ठेवून का वागते। तर त्यामागचं हे कारण असतं की ती सुरुवातीपासूनच अशी वागते, ती अंतर ठेवून, की तिला व्यक्तिशः माहीत असतं की आपण मुळातच भांडखोर आहोत, या व्यक्तीशी जास्त संवाद साधला तर आपलं भांडण होऊ शकतं। कारण मूळतः भांडखोर स्वभाव असल्यामुळे ही व्यक्ती सुरुवातीला अंतर ठेवून वागत असतात। तिथून ओळखायचं, जेव्हा व्यक्ती मनमोकळेपणाने वागत नसेल, बोलत नसेल, अंतर ठेवून वागत असेल, तर एक अंदाज घ्यावा की व्यक्ती अंतरातून भांडखोर असू शकते। दुसरं, या व्यक्तींच्या अंतरामध्ये काय चालू असतं व्यक्तींबरोबर, किंवा व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा यांच्या मनात काय चालू असतं, जी भांडखोर व्यक्ती असते त्यांविषयी संवाद साधतोय आपण। तर ही व्यक्ती कपट, कूटनीती, द्वेष मनांतरी, यांच्या अंतरंगात मनात काय असतं दुसऱ्याविषयी, जे भांडखोर असतात त्यांविषयी बोलतोय, सगळ्यांविषयी चर्चा चालू नाही। तर यांच्या मनामध्ये असं असतं, कपट असतो, कूटनीती असते आणि द्वेष असतो। भांडखोर व्यक्तींच्या अंतरंगात सातत्याने दुसऱ्याविषयी काय भावना असतात, तर कपट असतो, कूटनीती ज्याला म्हणतात, कूटनीतीने ते वागणारे असतात, आणि द्वेष मनांतरी, त्यांच्या मनामध्ये द्वेष असतो। आणि निजवृत्ती, ते व्यक्तिगत कशा असतात, तर निजवृत्ते भ्रमनिरासती व्यक्ती। भांडखोर व्यक्ती ही स्वतःच्या मूळतः स्वभावामध्येही भ्रमनिरास असतात। त्यांचा भ्रमनिरास जे व्यक्ती म्हणतात त्या पद्धतीचे ते व्यक्ती असतात जे भांडखोर असतात ते। तिसरी गोष्ट, हे भांडखोर व्यक्ती कशाचं भांडवल करतात, तर भांडणाचं भांडवल जे करते, अहंकार भरवणी वावरते। हे काय करतात, तर भांडणाचं भांडवल करतात, आधी भांडण करतात, आणि मग भांडणामध्ये जे जे मुद्दे आलेले असतात, ज्या मुद्द्यावर भांडण झालेलं असतं त्याच मुद्द्यांचं हे भांडवल करतात, म्हणजे त्याचा विस्तार करून तेच भांडवल करतात, आणि भांडणातून झालेलं भांडण त्याचं भांडवल करून ते भांडवल वापरून पुन्हा भांडतात। अशा प्रकारे भांडखोर व्यक्ती असतात। आणि अहंकार भरवणी वावरती, त्यांच्या अंतरंगात असा एक अहंकाराच भरलेला असतो, ते अहंकार भरूनच वावरत असतात, भांडणाचं भांडवल करतात आणि सदैव कायम अहंकारात वावरत असतात। सामान्यपणे ते वागत नाही, त्यांच्या अंतरंगात अहंकार असतो, तो अहंकार घेऊन ते वावरत असतात। आणि हे भांडखोर व्यक्ती सुखी कधी होतात, तर दुःख देऊनी सुखी तेव्हा होती, कारस्थान हीच जयांची रीती। हे व्यक्ती दुसऱ्याला दुःख दिल्यानंतरच सुखी होतात। भांडखोर व्यक्ती कसे असतात, तर दुसऱ्याला जेव्हा दुःख देतील तेव्हा यांना सुख होतं। कुठल्याही कारणाने जेव्हा हे दुसऱ्याला दुःख देतील तेव्हाच यांना सुख प्राप्त होतं, यांना शांतता, आनंद हा प्राप्त होत नाही किंवा करमत नाही त्यांना। मुद्दा असा आहे, जेव्हा शांतता असते, आनंद असतो, यांना करमतच नाही भांडखोर व्यक्तींना। जेव्हा दुसऱ्याशी भांडण करून दुसऱ्याला दुःख देतील त्यानंतर यांना सुख प्राप्त होत असतं, आणि कारस्थान करणं हीच त्यांची रीती असते। दुसऱ्याविषयी
कारस्थान करणं, कपट करणं, कूटनीती करणं हीच त्यांची रीती असते, पद्धत असते. त्यानुसार ते वागत असतात, कारण ते मूळतः भांडखोर असतात. आणि पुढे स्वहितापुढे यांना काहीही दिसत नाही. स्वतःचं हित साधून घ्यायचं असतं यांना फक्त. दुसऱ्याचं हित हे करत नाही. दुसऱ्याचं भलं व्हावं ही भावनाही नसते. माझं कसं भलं होईल याकडे लक्ष असतं. आणि त्याच्यापुढे स्वहितापुढे त्यांना दुसऱ्याचं हित होतंय, चांगलं होतंय का वाईट होतंय याकडेही लक्ष नसतं. माझं कल्याण होतंय ना, माझं हित होतंय ना, हेच ते बघत असतात. आणि ते प्राप्त करून देण्यासाठी परावृत्त इतरांना करतात. म्हणजे एखादी गोष्ट असेल ती जर यांना प्राप्त करून घ्यायची असेल, स्वहित साधून घ्यायचं असेल, तर दुसऱ्याला परावृत्त करतात. ते कसं करतात? भांडण करून दुसऱ्याला बाजूला करणं म्हणतात ते. दुसऱ्याला बाजूला करतात आणि स्वतःचं हित असे साधून घेत असतात. अशा प्रकारे हे भांडखोर व्यक्ती असतात. आणि पुढचा मुद्दा, विपरीत अर्थाने अनर्थ घडवती, संकटात पाडून आनंदित होती. आणि हे व्यक्ती आनंदी कधी होतात? भांडखोर व्यक्तींविषयी चर्चा चालू आहेत. विपरीत अर्थाने आपण काय बोलतोय त्याचा वेगळा विपरीत अर्थ काढतात आणि त्याने अनर्थ घडवून भांडण करतात, अनर्थ घडवतात. विपरीत अर्थाने अनर्थ घडवती, आणि हा अनर्थ घडवून आणतात आणि समोरच्याला संकटात पाडतात. आणि संकटात समोरच्याला पाडलं, अर्थाचा अनर्थ घडवून समोरच्याला संकटात पाडलं की यांना आनंद होतो की समोरच्या संकटात पडला. असे भांडखोर व्यक्ती असतात. अशा प्रकारे भांडखोर व्यक्ती आपण ओळखावे आणि त्यांपासून आधीच सावध व्हावं. ही भांडखोर व्यक्तींविषयी मी हे का सांगतोय की आपण सावध त्यांच्यापासून व्हावं म्हणून. मूळतः भांडखोर व्यक्ती नाही तर भांडखोर व्यक्तित्व तयार होत असतं. भांडखोर व्यक्तित्वांविषयी आपला संवाद सुरू आहे. आणि म्हणून हे भेटीलागी भाव प्रगट न करते. कोणाशी अचानक भेटलो, जर भांडखोर व्यक्ती असेल तर ती पटकन आपल्याशी बोलत नाही, भाव प्रगट करत नाही, कारण मनोभागात कपट असतं. निर्मळ मनाने भेट घेणं वेगळं असतं आणि काहीतरी कपट ठेवून भेट घेणं वेगळं असतं. मग जेव्हा हे भेटतात आणि ती भांडखोर असेल कशी ओळखायची? तर ते भाव प्रगट करत नाही, मन मोकळं बोलणार पण नाही. आणि हे व्यक्ती कसे असतात भांडखोर व्यक्ती? तर विघ्न संतोषी, कपटी, क्रूर, कृतघ्नी यांना कुठले शब्द वापरले जातात भांडखोर व्यक्तींना? तर विघ्न संतोषी असतात, कपटी असतात, क्रूर असतात, कृतघ्न असतात. असे जेवढे अवगुण ज्यांमध्ये आहे ती व्यक्ती म्हणायचं आपण ही भांडखोर व्यक्तित्व आहे किंवा भांडखोर व्यक्ती आहे. अशा प्रकारे भांडखोर व्यक्ती कशी असते, भांडखोर व्यक्तित्व कसं असतं, ते कसं तयार होतं, ते कसं ओळखायचं, त्यांच्यापासून कसं सांभाळायचं, त्या दृष्टीने हा संवाद साधलेला आहे. इथे कुठलंही भांडखोर व्यक्तित्व वावर आपण संवाद केला, व्यक्तींवर नाही, भांडखोर वृत्तीवर आपण बोललेलो आहोत. एवढं लक्षात ठेवा. जे अंतर ठेवून वागतात, कपट, कूटनीती, भांडणाचं भांडवल करतात, अशा प्रकारे हे सगळी कारणमीमांसा याची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. ही व्यक्तिशा घेऊ नये. जी भांडखोर असेल तिने सुधारणा करावी, याविषयी हे चिंतन केलं. आवडलं असल्यास नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद.